गुड इव्हनिंग. कसे आहात? बरे आहात ना? स्टडी चाललाय. yesterday we have studied the physics 11th standard, unit of area, unit of force, velocity and the dimension and so on. Today we are going to learn English, how to speak in English with your friends, with your social communities, with your parents and with your many peoples. ओके. सर्व साधे साधे इंग्लिशचे वाक्य करायचे आणि व्यवस्थित बोलायचं. थोडंसं ग्रामरमधून थोडंसं चूक होते. सुरुवातीला एकदा होईल, दोनदा होईल, पण तिसऱ्या वेळेस चूक होणार नाही. मिस्टेक्स नाही का. आणि फ्युचर टेन्स कोणता आहे, प्रेझेंट कोणता आहे, पास्ट कोणता आहे, त्याचे परफेक्ट, पास्ट परफेक्ट, कंटिन्युअस. शक्यतो जी आपण स्टोरी लिहितो ती पास्ट टेन्समध्येच लिहितो नाही का. हॅपन, घडलेली स्टोरी. तर अशा प्रकारे इंग्रजीचे वाक्य बनवायचे आणि ते आपल्या वहीमध्ये लिहून काढायचे. परत चेक करायचे चुकले की काय. यूट्यूबमध्ये बघायचे, आपली याच्यामध्ये बघायचे, व्हिडिओमध्ये, आणि व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर की नाही. आता या ठिकाणी यू कॅन गो सहज बोलायचं. सी कॅन गो, दे कॅन गो, म्हणजे ते जाऊ शकतात, तू जाऊ शकतो. ही कॅन ट्राय, तो प्रयत्न करू शकतो. ही कॅन स्टडी, तो अभ्यास करू शकतो. ही कॅन इटिंग अ मँगो, तो आंबा खाऊ शकत होता नाही का. आय कुड हॅव टू ईट मेनी थिंग्स, व्हेजिटेबल्स. असे काळानुसार किंवा परिस्थितीनुसार सेंटेन्सेस बनवायचे. ही कुड हॅव गॉन, आहे की नाही. तो जाऊ शकला असता, गेला नाही का. तो जाऊ शकला असता, शक्य, जाऊ शकत होता. आय वुड लाईक टू टेल यू, मला काही सांगावंसं वाटतं. ही वुड लाईक टू टेल यू, दे वुड लाईक टू टेल यू, सी वुड लाईक टू टेल यू. विलचा पास्ट टेन्स वुड, आणि अशी म्हणण्याची पद्धत आहे, मला काहीसं सांगावंसं वाटतं. ही हॅज बीन रीडिंग अ लेसन सिन्स 10 AM मॉर्निंग. सिन्स वापरलाय नाही का. ही हॅज रीडिंग अ लेसन सिन्स 10 AM, सकाळपासून तो धडा वाचत होता, आहे की नाही. ही हॅज बीन, सकाळपासून तो धडा वाचत आहे. हॅड असतं तर वाचत होता. ही हॅज बीन रीडिंग अ लेसन सिन्स 10 AM, प्रत्यक्ष वेळ दिलाय, आणि तो सकाळपासून 10 वाजेपासून धडा वाचत आहे. ही वुड अंडरस्टँड, त्याला समजले असते. शी वुड अंडरस्टँड, दे वुड अंडरस्टँड नाही का, त्याला समजलं असते. व्हाय आर यू स्पीकिंग विथ हिम, त्याच्याबरोबर का बोलत आहे तू त्याच्याबरोबर का बोलत आहे, तू त्याच्याबरोबर का संभाषण करत आहे. व्हाय आर यू स्पीकिंग विथ हिम, व्हाय आर सी स्पीकिंग विथ हर नाही ना. आय कांट गो देअर, मी तिथे जाऊ शकत नाही. ही कांट गो देअर, तो तिथे जाऊ शकत नाही. दे कांट गो देअर, ते तिथे जाऊ शकत नाही. असे अनेक वाक्य तुम्ही बनवू शकता. आणि इंग्लिशच्या वहीमध्ये ओनली each and every day only 5 sentences should be right in your English notebook. Then it will be very easy to talk with your friends. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. सर्व इंग्लिश सोपं होईल तुमच्यासाठी. आणि